विरुद्ध BV एक लावलं. या विरार क्रिकेट असोसिएशन मध्ये एक मोठी रायव्हलरी असते. अक्ष 11 डोंगरपाडा चषक ती स्पर्धा वारंवार त्या स्पर्धेत त्या टॉप 6 च्या मॅच मध्ये चर्चा केली जाते या दोन्ही संघाची. BV एकलव्य विरुद्ध वरद विनायक. विक्की आणि अजिंक्य ची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज. अजिंक्यने काल जो पराक्रम केला ना तोच फॉर्म घेऊन कुठेतरी आतमध्ये उतरले. एक चेंडू आणि 2 धावांची गरज होती. नॉकआउट क्वालिफायची ती मॅच होती. तिकडे AB ने करून दाखवला. एका चेंडूवरती चौकार मारून दाखवला आणि जयसाई विरार या संघाला स्पर्धेच्या बाहेर करण्यात आलं. आता BV एकलव्य विरुद्ध वरद विनायक. गोलंदाजी मारवरती कुशल गुरव सज्ज. स्ट्राईक एंड वरती हार्ड हिटर बॅटर विक्की अँड AB ची जोडी सुद्धा सज्ज आहे. मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी. पहिला षटक आणि पहिला चेंडू घेऊन आलाय कुशल गुरव. पहिला चेंडू आणि पंचांचा नोचा इशारा आणि No+1. तब्बल 2 धावेने श्री गणेशा झालेला आहे BV एकलव्य या संघाचा. ही एक महत्वाची मॅच असणार आहे. या मॅच नक्की ही सामना रोमहर्षक सामना दिसणार आहे. प्रेक्षकांची गर्दी सुद्धा या सामन्यामध्ये वाढणार आहे. एकदा पागड तिकडे कधी एकदा पागड आपल्याकडे. कारण की काही सांगू शकतो क्रिकेटचा सामना. सध्या विचार केला तर कुशल गुरव एकही चेंडू न हाताळता 3 धावा दिल्यात. तरी सुद्धा गोलंदाजाला प्रोत्साहित केलं जाते. बघा कुशल गुरुचा विचार केला ना की वरद विनायक या संघाकडून नेहमी पहिलं षटक हाताळतो. जेव्हा अक्ष 11 डोंगरपाडा संघ असतो तिकडे सुद्धा ओरमच्या पटल्यावर सुद्धा हा गोलंदाज पहिलं षटक हाताळतो. म्हणजे सुरुवात कुशल गुरव याच्याकडून दिली कारण की नवीन बॉलचा जास्त अनुभव कुशल गुरवला असतो. एक चेंडू आणि 4 धावा धावफलकावरती. चौकार तर आला नाही पण अतिरिक्त धावाने धावफलक. एक चेंडू 4 धावा. येणारे 5 चेंडू विक्की आणि AB. सिक्स मारेल लॉंग ऑनच्या दिशेने सांगण्यात आलं होतं पण अतिरिक्त धाव. बघा ही मॅच खूप टॉप 4 ची पहिली मॅच आहे. त्या सामन्यामध्ये अशा चुका नाही स्वीकारल्या जाणार. तब्बल 4 अतिरिक्त धावा. धावफलकर धावा. एक चेंडू आणि 5 धावा. प्रेक्षक वर्ग सुद्धा कन्फ्युज झाले असतील. हलक्या हाताने मध्ये येऊन खेळला. 2 चेंडू 6 धावा. 2 चेंडू आणि 6 धावा धावफलकावरती. पहिलं षटक कुठे महागडं षटकच्या जात्याने दिसणार आहे कारण की कुशल गुरव यांनी अतिरिक्त चेंडू हाताळलेत. तब्बल 3 वाईड. हलक्या हाताने खेळला. 3 चेंडू आणि 7 धावा. बघा ही खूप मोठी मॅच आहे. रायव्हलरी मॅच म्हणू शकता. अक्ष 11 डोंगरपाडा चषक विरार क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून सर्कलची स्पर्धा तिकडे झाली. तिकडे BV एकलव्यचा संघ चेस करत होता. आता प्रथमतः वरद विनायक या संघाला चेस करावा लागणार आहे. एक लो स्कोरिंगची मॅच होती. त्या मॅच मध्ये एक चांगला कमबॅक दाखवला होता वरद विनायक या संघाने. ते नाव सुद्धा विसरता येणार नाही. जय भोगले शेवट 3ऱ्या षटकामध्ये एक चांगला कमबॅक करून दिला होता आपल्या संघासाठी. आजच्या काळात आपण विरार क्रिकेट असोसिएशनची चर्चा केली नाही. असोसिएशन मध्ये सुद्धा खूप भरले. तब्बल 50 पेक्षा जास्त टीम या असोसिएशन मध्ये रजिस्टर आहेत. मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहतो. आपण आता आई चिवदानी पाचपारी सेवा संस्था पुरस्कृत पाचपारी क्रिकेट या स्पर्धेचं पहिलंच वर्ष आहे. युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह स्पर्धा आहे. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून 2 फुटा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण. सनी चुकी करणार नाही. मैदानाच्या आतमध्ये षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा 10. घेऊया ब्रेक. ऐकूया डीजे मार्फत एक संगीत. कुमार यादव आणि रिवर्स शॉट मारतो. सूर्यकुमार यादव आणि रिवर्स शॉट मारतो. सूर्यकुमार यादव आणि रिवर्स शॉट मारतो. सूर्यकुमार यादव आणि रिवर्स शॉट मारतो. अष्टपैलू खेळाडू तो. अष्टपैलू खेळाडू तो. आकाशला थँक्यू डीजे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर ती धावा. लॉंग ऑफच्या दिशेने आपण क्षेत्ररक्षण पाहू शकता. सन्नी थोडीशी घाई झाली होती पण वेळेवर आपला हात आला आणि चेंडू लावला. आपल्या संघासाठी 3 धावा रोखल्या गेल्या. हेमल भावसर गोलंदाजी मारवरती. पहिला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ढकलला. 1 चेंडू आणि धावफलकर धावा 11. एक चेंडू 11 धावा. ऑन साइड वरून सांगण्यात आले की सरळ खेळ. जेव्हा ऑन साइड वरून आवाज आला ना AB ला तर प्रेशराईज नव्हतं पण डगआउट मध्ये कुठेतरी प्रेशर दिसलं. हलक्या हाताने खेळला. पूर्णपणे सन्मान देऊन खेळून काढला. 2 चेंडू आणि 12 धावा.
बघा आता कोणत्या तरी गोलंदाजाला कमबॅक करावं लागेल का. अजिंक्य आणि विक्कीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सिंगल डबाला जास्त महत्वाच्या. खराब चेंडू आळा तिकडे प्रहार फुलटा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न. जय चुकी करते चेंडू मांडरांच्या बाहेर. कमांड डीजे. आई शपथ आई शपथ तुझ्यावर प्रेम करतो मेरी जाना. हे आई शपथ तुझ्यावर प्रेम करतो मेरी जाना. हिंगू डीजे. विकीच्या बॅट मधून घणागती चौकार आलेला आहे. चला आदरणीय माजी नगरसेवक सदानंददादा पाटील त्यांचं सुद्धा मुख्य मंचावरती आगमन झालेलं आहे. त्यांच्या सहकार्याने आपण बघा माजी नगरसेवक नरेंद्रदादा पाटील त्यांचं सुद्धा मुख्य मंचावरती आगमन झालेलं आहे. त्यानंतर माजी सभापती आदरणीय यज्ञेश्वर दादा पाटील यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. सर्व उपस्थित मान्यवरांचं हार्दिक स्वागत. व्यासपीठावरती स्थानपन्न झालेले आहेत. त्यानंतर आदरणीय रोहितदादा ठाकूर यांचं सुद्धा व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. पाचपायरी क्रिकेट लीग आयोजित मुख्य मंचावरती जे जे प्रमुख अतिथी आहेत त्यांचं सर्वांचं हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. डॉट चेंडू. धावपळ धावा 17. आई जीवदानी पाचपारी सेवा संस्था रजिस्टर पुरस्कृत पाचपारी क्रिकेट क्लब PCC चषक 2024 क्रिकेटचा महासंग्राम या उत्सवासाठी आता या ठिकाणी सन्माननीय रोमिशेठ ठाकूर यांचं आगमन झालेलं आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय रोहनदादा सावंत हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तसेच वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी सभापती माजी नगरसेवक श्री यज्ञेश्वरदादा पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तसेच इतर सर्व नगरसेवक पदाधिकारी या ठिकाणी यांनी आपल्या उपस्थिती दाखवल्याबद्दल आई जीवदानी पाचपारी सेवा संस्थेच्या वतीने त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. एकदा जोरदार टाळ्या वाजवून सगळ्यांचं स्वागत करावं ही विनंती. त्याचप्रमाणे एक छोटेखानी सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे. मी विनय बरे यांना विनंती करतो की त्यांनी रोमिदादा यांचा सत्कार करावा. टाळ्या वाजवून एकदा दादांचा सत्कार करण्याची कृपा करावी. धन्यवाद. एक छोटंसं सन्मान चिन्ह त्यांना देण्यात येत आहे त्याचा त्यांनी स्वीकार करावा. त्याचप्रमाणे रोहनदादा सावंत यांचा सुद्धा सत्कार विनय वरे यांच्या हस्ते करण्यात येईल. तरी त्यांनी शाल आणि सन्मान चिन्ह याचा स्वीकार करावा. एकच आहे. तसेच माजी सभापती सन्माननीय यज्ञेश्वरदादा पाटील यांचा सुद्धा एक सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे त्याचा त्यांनी स्वीकार करावा. शाल आणि सन्मान चिन्ह घेऊन त्यांचा एक छोटेखानी सत्कार आपण या ठिकाणी साजरा करतोय. आणि उपस्थित सर्व पाहुण्यांनी या ठिकाणी हजेरी लावल्याबद्दल आम्ही सगळ्यांचे हार्दिक हार्दिक आभारी आहोत.
PCCच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की त्या ठिकाणी उपस्थित राहून एक बॉल टाकून एक द्यायचा. छायाचित्र घेण्याची कृपा करावी. धन्यवाद रोमी दादा, रोहन दादा, आपण या ठिकाणी उपस्थिती दाखवल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक धन्यवाद. चला आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचे मनापासून आभार. आपल्याकडून रजा घेतली, वेळात वेळ काढून तुम्ही या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले, तुमचे मनापासून आभार असतील. आदरणीय विराट क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपण सभापती चषक सुद्धा पाहिल्या. त्या चषकाचा विचार केला ना तर आता गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतो ना, जो खेळाडू आकाश गरज, तिकडे सभापती चषकची एक खासियत होती की मॅन ऑफ द सिरीज साठी गोल्डन रिंग होती. प्रथमतः विराट क्रिकेट असोसिएशन मध्ये अशी स्पर्धा जिकडे एक मानाची अभिमानाची स्पर्धा सभापती चषक, त्या चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी गोल्डन रिंग होती आणि प्रथमतः त्या असोसिएशन मधून गोल्डन रिंगचा मानकरी ठरला होता. आता गोलंदाजी करून जो आता मागे येऊन स्माइल सुद्धा दिली चेहऱ्यावरती आकाश गरज होता. तोच खेळाडू एक अष्टपैलू खेळाडू वरदविनायक संघाचा गोल्डन रिंगचा मानकरी ठरला होता. जी सभापती चषक आदरणीय यज्ञेश्वर पाटील साहेब यांच्या हस्ते ती स्पर्धा होते. फिरका होण्याचा प्रयत्न. आता डगआउट मध्ये साहिल जाधवचे डोळे एवढे साफ आहेत की चष्म्यामधून त्यांना नीट दिसले की कोणाच्या पायाला चेंडू लागला. चष्मा घालून त्यांना सुद्धा नीट दिसलेले आहे. मनापासून आभार असतील सर्व पाहुणे मंडळीचे, वेळात वेळ काढून तुम्ही इथे उपस्थित राहिलात. एक चेंडू आणि 24 धावा. जयनी जेव्हा सर्कलच्या स्पर्धेमध्ये एक चांगलं कमबॅक करून दिलं होतं, विक्कीच्या यश उद्ध्वस्त केलं होतं आणि एबी तर चांगलं कमबॅक. 2 चेंडू 25 रन ऑन बोर्ड, 25 धावा. दोन चेंडू आणि 25 धावा दाखल करती. प्रोत्साहित केलं जाते. ऑन साइड वरून सुद्धा आवाज आहे. आता वेळ घेतला जातोय. श्रेयस गुरव चांगलं क्षेत्ररक्षण. 3 चेंडू 26 धावा दाखल करती. बघा एक रचनात्मक खेळी म्हणू शकतात. दोघंही खेळाडू मैदानाच्या बाहेरूनच ठरवून आले की विकेट टाकायची नाही, सिंगलला जास्त महत्व. चौकार आला त्यानंतर सिंगल खेळायचा. पुन्हा एकदा मोठा फटका ड्राईव्ह करायचा प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये काय झेल टिपलाय हेमल भावसार. एक सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. कमांड डीजे कुणाला घाबरत नाही. वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है. वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है. वन साइड हीरो है यो, वन साइड. चार चेंडू आणि धावफलक धावा. 27-27. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये साहिल जाधव. काय झेल टिपला हेमल भावसर. बघा एक अनुभवी खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू. 27-27 रन ऑन बोर्ड. चला पहिला इनिंगचा शेवटचा चेंडू मार्गस्थ धावफलकावरती धावा. 27-27 शेवटचा चेंडू. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न आणि यशस्वीरित्या सक्सेसफुल झालाय. चेंडू ट्रॅव्हल केला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि धावफलकावरती धावा. 3-1-31. कम ऑन डीजे. कशाने
डीजे. 24 चेंडू मध्ये 32 धावांचं आव्हान असणार आहे. श्रेयश गुरव आणि आकाश गरज जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज. गोलंदाजी मारवरती निहाल. आता नारंगी गावकपची स्पर्धा झाली. निहाल चावा याने तिकडे सुद्धा खूप प्रभावित केलं. मॅन ऑफ द सिरीज मध्ये सेकंड रँकिंग वर होते तिकडे सुद्धा. बॉक्स क्रिकेटची स्पर्धा. आता 24 चेंडू मध्ये 32 धावांचं आव्हान असणार आहे. श्रेयश गुरव आणि आकाशजी गरज यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. सलामीची जोडी या जोडीने सुद्धा खूप प्रभावित केलेलं आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. बीबी एकलव्य थोडीशी घाई करायची आहे कारण की आपल्याला नेक्स्ट मॅचचा गोल सुद्धा असेल. दोन्ही संघ कर्णधार ओमसाई मनवेलपाडा विरुद्ध नेमा बॉईज. दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती असेल साहिल जाधव चष्मा घालून खेळायचा आहे. चला गोलंदाजी मारवरती निहाल. स्ट्राईक एंड वरती श्रेयश गुरव. जिकडे विरार क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून VPL ची जी स्पर्धा झाली ना त्या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी निहाल चावाचा अवकाश चुकीडाय नाही मारायचे. श्री गणेश झाला वरद विनायक या संघाचा 1 धावेने 32 धावेचं एक मोठं आव्हान असणार आहे. फुलटॉस चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न साहिल जाधव. चांगलं क्षेत्ररक्षण वरच्या हँडवरती डायरेक्ट हिट. सिंगल 2 चेंडू आणि 2 धावा. दोन चेंडू आणि 2 धावा. मागे येऊन मारण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा. यस निखिलने टेबल पुसून दाखवले म्हणजे लक्की चौकार कुठेतरी म्हणू शकता वरद विनायक या संघासाठी. कमांड डीजे. पाहिजे नको मला बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नऊवारी साडी पाहिजे नको मला बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नऊवारी साडी पाहिजे नको मला बंगला नको गाडी. चला एक सूचना आहे. तो टॉस्का बॉक्स मध्ये झाडापासून सर्व खेळाडूंनी थोडस लांब व्हायचं आहे. टॉस्का बॉक्स सर्वांनी खाली करायचा आहे. टॉस्का बॉक्स आणि पिवळ्या पडद्यापासून सुद्धा थोडं लांब उभं राहायचं आहे. चला दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल. नेमा बॉईज विरुद्ध ओमसाई मनवेलपाडा. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल टॉस्का बॉक्स साठी यायचं. टॉस्का बॉक्स मध्ये यायचं नाणेफेकीसाठी. मागे येऊन मारण्याचा प्रयत्न. टायमिंग घेण्याचा प्रयत्न. जितेश परब चुकी करणार नाही. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. पाच चेंडू आणि 7 धावा धावफळ करती. फिरवली जाते. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील मार्गस्थ आणि दिशा चुकली गेली आणि वाईड चेंडू एक अतिरिक्त चेंडू हाताळलाय. 5 चेंडू आणि 8 धावा. शेवटचा चेंडू धावफळ करती. धावा 8. फुल टायमिंग घेऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातो इंटू द गॅप. क्षेत्ररक्षक बनलाय फक्त फिल्डर आणि चेंडू प्रयोग केला बाउंड्री लाईनच्या बाहेर. कम ऑन डीजे. चला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बघा तो शेवटचा चेंडू नाव खूप महत्वाचा होता. जिकडे वाईड आला एक अतिरिक्त धाव. त्यानंतर कुठेतरी मोमेंटम सुद्धा वरती बॅटिंग एंड वरती शिफ्ट झालं. त्या मोमेंटमच्या नुसार एक चौकार आकाशच्या बॅट मधून दिसला आणि आता 18 चेंडू मध्ये फक्त 20 धावेचं आव्हान असणार आहे. 18 चेंडू आणि 20 धावा याही सोप्या नसतील कारण की जरा ग्राउंडचा लेखाजोखा कालपासून पाहिला ना आपण. काल आपण सर्व पाहिलं.
जिकडे 28 रन्स चेस सुद्धा झाले. तदनंतर 20 धावा होम ग्राउंडच्या टीमने डिफेन्स सुद्धा करून दाखवला. तिकडे निखिलच्या गोलंदाजीला सुद्धा विसरता येणार नाही. म्हणजे या ग्राउंड वरती 22 धावा जिकडे डिफेन्स झाल्या, 26 धावा डिफेन्स झाल्या, त्यानंतर चेस सुद्धा झाला 28 धावा. आता 18 चेंडू आणि 20 धावा. येणारे 18 चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षण थोडंसं खेचलं जाते. फक्त दिशा दाखवली. एक चेंडू 13 मेराचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. चला ओमसाई मनवेलपाडा नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय लवकर कळवायचा आहे. ओके क्षेत्ररक्षण यस ओमकार लोटमकर आणि टीम आज रेडी होणार आहे. कालपासून ओमकार लोटमकरच्या गेमने सुद्धा आपल्याला खूप प्रभावित केलं. एक कॅप्टन्सी इनिंग काय असते सर्व मॅच मध्ये त्याने सुद्धा दाखवली. जेव्हा संग्रामची कमी, साहिल सारख्या गोलंदाजीची कमी संघामध्ये आहे ना, तेव्हा जबाबदारी घेऊन खेळावं लागतं. ती जबाबदारी घेऊन खेळतो. पुलटा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न. निहाल चावा चुकी करणार नाही. एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू आणि धावफलकाची धावा 14. बघा जसे जसे डॉट येतात ना, ते डॉटला नंतरला कॅल्क्युलेट केलं जाते की या डॉट वरती जर का सिंगल आला असता तर शेवटच्या षटकामध्ये धावा कमी राहिला असता. पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न मारुती पेंडकर साहेब. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी पूर्णपणे स्वतःला झोकून देते. बघा पूर्ण संघ सर्व खेळाडूला त्यांनी प्रोत्साहित केलं जाते. एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं जाते. 4 चेंडू आणि 15 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा इन टू द गॅप मारण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल केला बाउंड्री लाईनच्या बाहेर. कमान डीजे. साडी पाहिजे. तेरा. आता बघा या चौकाराने तो डॉटचा आता कॅल्क्युलेट केला जाईल. जर का तो डॉट वरती सिंगल आला असता श्रेयस गुरवनी, जर का 13-12ची मॅच असती, पण तोच डॉट कॅल्क्युलेट केला जातो. 13 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता असणार. 13 मेराचं समीकरण. BV एकलव्य आणि वरद विनायक शेवटपर्यंत जाऊ नका, कारण की हा सामना शेवटच्या षटकापर्यंत नक्की जाणार. कारण की दोन्ही संघांना माहिती आहे की लढावं लागेल. जर का टॉप 4 मधून टॉप 2 मध्ये जायचं असेल तर लढावं लागणार. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. षटकाच्या समाप्तीनंतर शेवटच्या 12 चेंडूमध्ये आवश्यकता असणार आहे ती 12 धावांची. घेऊया ब्रेक. ऐकूया डीजे मार्फत एक संगीत. कमॉन डीजे. चला गोलंदाजी मारवरती या क्रिकेटच्या पडल्यावरती एक अनुभव खूप आहे. मारुती पेंडमकर स्वतः गोलंदाजी मारवरती सज्ज आहेत. 12 चेंडू आणि 12 धावा. सलामीची जोडी यांची सुद्धा वरद विनायक या संघाची सुद्धा सज्ज आहे. हलक्या हाताने खेळून काढला. पंचांचा इशारा. पंचांकडे कोणती तरी अपील केली जाते. अपील अटेम्प्ट केलं का त्याची अपील होती का? बॉल बॅटरकडे. 11 चेंडू आणि 11 धावा. श्रेयस गुरव आणि आकाश गरज जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. श्रेयसला सुद्धा समजलं नव्हतं. लेट कट खेळण्याचा प्रयत्न होता पण चेंडू सरळ पुढे खेळला. 10 चेंडू आणि 10 धावा. बघा जिथपर्यंत 10-10चं समीकरण आहे तिथपर्यंत प्रेशर ना गोलंदाजाला सुद्धा असणार आणि बॅटरला सुद्धा असणार. जेव्हा समीकरण 1 रनने जेव्हा कोण गोलंदाजी करणारी टीम वरती गेली तरी रिलॅक्स कुठेतरी व्हावं लागेल. कारण की मग थोडंसं बेनिफिट असतं की 1 डॉट झालं तरी चालेल. पण जर का 1 रननी बॅटिंग करणारी टीम जर का खालती राहिली तर मग प्रेशर असेल की मोठा फटका. पण त्यात एक असं की अटेम्प्ट केला जाईल मोठा फटका घ्यायचा. की आता कोणताही खेळाडू ट्राय करणार नाही. धावचीची संधी. चांगला थ्रो. पंचांकडे डायरेक्ट हिट. जो नहीं होना चाहिए था वो हो गया. श्रेयस गुरव तंबूच्या दिशेने. कमान डीजे.
मस्करी करू नये. हा नागोबा खूपच विषारी असून मूड मध्ये असल्यावरच नाचतो, नाचा खचकन चालतो 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 नागोबाला येणारे 8 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता असणार आहे. नवीन बॅटर सन्नी मैदानाच्या आतमध्ये येताना आणि बघा जसा मागच्या रनआउट वरती उल्लेख केला ना, जे नई चेताव होण्याचे, आता इकडे चुकी झाली की एक अतिरिक्त धाव, म्हणजे तो डॉट स्वतः गोलंदाजीने भरून दिला. एक डायरेक्ट हिट आपण पाहिला होता जुगल करून. फुलटा चेंडू, यष्टीरक्षक चपल नव्हते, रेडी राहायचंय. पचपायरीत खेळत आहे, वावटावाडीत लावावं लागतं तर धावत नाही, रेडी राहून घ्यायचंय, डोळे उघडे ठेवून घ्यायचंय. सर का हा डॉट आला असता तर कुठेतरी शेवटच्या षटकामध्ये समीकरण वेगळं असतं. येणारे 7 चेंडू आणि 7 धावा. फुलटॉस चेंडू, त्या फुलटॉस चेंडूला फक्त हलक्या हाताने दिशा दाखवली. येणारे 6 चेंडू आणि 6 धावा. वरद विनायक विरुद्ध BV एकलव्य, रायव्हलरी मॅच म्हणता येईल. दोन्ही मोठे संघ. चौथं षटक घेऊन येण्याआधी ऐकूया डीजे मार्फत एक संगीत. कम ऑन डीजे. तू आता शांत पडून राहला, काही होणार नाही. साधला बाई मज्जा. येणारे 6 चेंडू आणि 6 धावा. गोलंदाजी मारवरती जितेश परब आपल्या संघासाठी कमबॅक करू शकता का, नवविक्रम रचू शकता का. 6 चेंडू 6 धावा. फुलटॉस चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण अपील मागितली जाते. पंचांकडे दात मागितली जाते, अपील करायची आहे ना, पंचांना सुद्धा थोडंसं कन्फ्युज करायचं आहे. चला MCC संघाचे ओनर आदरणीय नयनजी मंगेल यांना विनंती असेल व्यासपीठावर येऊन स्थानबद्ध व्हायचंय. येणारी 5 चेंडू आणि 5 धावा. हलक्याने घेऊन काढला. येणारे 4 चेंडू आणि 4 धावा. सन्नी स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा येताना जितेश परब, जिकडे काल 6 मध्ये 7 वाचवल्या होत्या, आता 6 मध्ये 6 वाजवायचं आहे. गणित थोडस अवघड आहे, मग धाव ती एकच असती ना तरी चालेल, पण बॉक्स क्रिकेट मध्ये प्रत्येक रन्सला महत्व आहे. बघा क्रिकेटच्या बटलावरती खेळताना सिंगल डबलला जास्त महत्व आहे. हार्ड हिटिंग बॅटर तो तुमचा 7व्या नंबरचा खेळाडू सुद्धा करू शकतो, पण सिंगलने स्ट्राईक रोटेट करणं थोडस बॉक्स क्रिकेट मध्ये अवघड आहे. व्हाईटचा कॉल नॉन स्ट्राईक एंड वरतून होता, पण सनीनी शेवटी खेळला गेला आणि 3 चेंडू 3 धावा. आकाश गरज जाऊन टप्पा सुद्धा दाखवतात. येणारे 3 चेंडू आणि 3 धावा. बघा आता कुठेतरी रणनीती आखावी लागेल, प्लॅन बनवावे लागतील. प्लॅन ए असेल की आकाशी गरज त्यांना पुढे फिल्डर लावायचा का सनीला. जर का प्लॅन ए फेल झाला तर बॅकअप प्लॅन बी, कारण की नेक्स्ट बॉल वरती डिक्लेअरला स्ट्राईक चेंज आहे. मग इकडून समीकरण असणार आहे, जर 3 चेंडू हा सिंगल बघितला तर स्ट्राईक वरती सनी येईल. आता बघा रणनीती आखली जाते, चर्चा केली जाते. चर्चा करायची आहे, पण चर्चा करता करता लक्षात घ्यायचं की 15 मिनिटाचा अवधी असतो 4 षटक हाताळण्यासाठी. आणि आमच्या पाटील नेटवर्कचे स्कोरर बंधू सुद्धा टायमर लावून बसलेले आहेत. म्हणजे रणनीती बघा आखलेली आहे की क्षेत्ररक्षक पुढे लावले नाही. सर्कल मध्ये एक खेळाडू साई जाधव चष्मा सांभाळायचा आहे खेळताना. येणारे 3 चेंडू आणि मैदानाच्या आतमध्ये यस यस जी दाद मागितली ती स्वीकारली पंचांनी. पंचांचा वाईडचा इशारा. हा वाईड कुठेतरी डगआउट मध्ये जल्लोष. मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडू आणि 2 धावा. 3 चेंडू 2 धावा. ही मॅच आहे ना, या दोन्ही संघांमध्ये अशीच रायव्हलरी मॅच. हेमल भाऊसर आता डगआउट मधून मागे पुढे समोर आलेले आहेत. फ्रेम मध्ये यायचं येणारे 3 चेंडू 2 धावा. BV एकलव्य संघाने कमबॅक करू शकते कारण की क्षमता आहे. बघा आता क्षेत्ररक्षक ऑन साइड सुद्धा पुढे आलेला आहे.
क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल. येणारे 3 चेंडू. आकाश करत रणनीती काय असेल की हार्ड हिटिंग मोठे फटके का सिंगल डबलला जास्त महत्व. सनीला इशारा करून काहीतरी सांगण्यात आले. येणारे 3 चेंडू आणि 2 धावा. येणारे 3 चेंडू 2 धावा. आणि प्रेशर 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 बघा, याला प्रेशर बांधतात, याला प्रेशर बांधतात. जितेश परब यांच्यावरती प्रेशर. आता डगआउट मधून आवाज. मितेश पाटील सुद्धा बाहेर आले या डगआउट मधून. 3 चेंडू आणि 1 धाव. याला म्हणतात प्रेशर. आयुष्यात वेळ आणि खेळ कधी बदलू शकतो सांगता येणार नाही, त्यासाठी फक्त स्वतःला रेडी राहायचं आहे. आणि आकाश घरात इकडे सज्ज होते, पण कमबॅक करू शकता. जितेश परब क्षमता आहे. जलद गती. थांबायचं आहे, थांबायचं आहे, थांबायचं आहे, थांबायचं आहे. बघता जलद गतीने चेंडू हाताला. 2 चेंडू आणि 1 धावा. प्रेक्षक वर्ग थांबायचं आहे, जायचं नाही कोणी. बघा विराट क्रिकेट असोसिएशन मध्ये या 2 टीमच्या नावाची चर्चा आहे. जर का प्रेक्षक वर्गांना सामना आवडला असेल तर खेळणाऱ्या खेळाडू टाळ्या वाजवून प्रोत्साहित करायचं आहे. या असोसिएशन मध्ये या 2 टीमची वारंवार चर्चा केली जाते. एक रायव्हलरी मॅच म्हणता येईल. येणारे 2 चेंडू आणि 1 धाव. येणारे 2 चेंडू 1 धाव. निखिल थोडस बाहेर उभं राहायचंय, माहित पडलं तिकडे चेंडू ट्रॅव्हल केला. येणारे 2 चेंडू 1 धाव. भिरकावून दिलाय चेंडू सीमारेषा पार. कॉंग्रॅच्युलेशन.